अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यामधला एक माजी नगरसेवक होता आणि त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत ओळख झाली होती. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं होतं. म्हणून त्या व्यक्तीचं त्या महिलेच्या घरी जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मग जाणं येणं वाढल्यानंतर त्या माजी नगरसेवकानं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं. मी तुझ्यासोबत लग्न करतो असं सांगितलं आणि मग तिला वेगवेगळ्या ठिकाणी न्यायला सुरुवात केली. कधी लॉजवर, कधी त्या महिलेच्या घरी, कधी वेगळ्या ठिकाणी. अशा पद्धतीने त्या महिलेला नेलं आणि लग्नाआधीच सगळं काही मनमोकळेपणानं केलं. पण मात्र ज्या व्यक्तीनं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं होतं त्याचं लग्न झालेलं होतं, तो विवाहित होता. पण मात्र तरी सुद्धा त्यानं त्या महिलेला आश्वासन देऊन सगळं काही केलं होतं. जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या व्यक्तीच्या बायकोला मिळाली होती तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणचा, या परिसराचा एक माजी नगरसेवक आहे. त्या व्यक्तीची ओळख नोव्हेंबर 2016 मध्ये त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत झाली होती. मग ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि त्या माजी नगरसेवकानं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं. मग शहराच्या बाहेरच्या वेगवेगळ्या लॉजवर नेलं आणि लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं केलं. पण मात्र 2016 ते 2025 पर्यंत हा प्रकार सातत्यानं त्या ठिकाणी घडत असल्यामुळं आणि तो व्यक्ती या महिलेसोबत लग्न करत नसल्यामुळं त्या महिलेनं थेट त्या माजी नगरसेवकाच्या बायकोलाच घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आता त्या बायकोनं हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर त्या महिलेला धमकी दिली, तुझे हातपाय तोडीन, तुला मारेल आणि शिवीगाळ करून त्या महिलेलाच धमकी दिली. मग आता या महिलेला वाटलं त्याच्या बायकोला सांगितल्यावर ती तरी मदत करेल, काही ना काहीतरी मार्ग काढेल. पण मात्र आता तिनं जिला धमकी दिल्यामुळं हिच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. काय करावं काय नाही समजत नसल्यामुळं त्या महिलेनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आणि त्या माजी नगरसेवकाविरुद्ध रीतसर फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली आणि असं घडलेलं आहे असं त्या महिलेनं तक्रारीद्वारे सांगितलेलं आहे. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत की खरंच त्या व्यक्तीनं त्या महिलेला लग्नाचं आश्वासन देऊन सगळं काही केलेलं आहे का, किंवा त्या महिलेचं यांचं नातं काय आहे. या सगळ्या प्रकारचा तपास पोलीस करणार आहेत आणि तपासामधून सगळं काही समोर येणार आहे आणि आरोपीवर कारवाई सुद्धा होणार आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांना लग्नाचं, नोकरीचं, पैशाचं आमिष दिलं जातंय आणि अशा पद्धतीचं आश्वासन देऊन सगळं काही केलं जातंय. त्यामुळं अशा घटना सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडत चालल्यात. त्यामुळं महिला, मुली, तरुणी यांनी सतर्क व्हायला पाहिजे, सावध व्हायला पाहिजे. असं जर कोणासोबत घडत असेल, कोणी लग्नाचं आश्वासन देत असेल तर आधी लग्न कर, मग पुढं बघू असं थेटपणानं सांगायला पाहिजे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. त्यामुळं असे जे प्रकार घडतायत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणानं कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, सोशल मीडियावर जे दिसतंय, वर्तमानपत्रामध्ये, टीव्ही चॅनलमध्ये जे छापून येतंय त्याच आधारे सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन सुद्धा करत असतो. त्यामुळं जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.